पहाटेपासून श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भाविकांची मोठी गर्दी। दत्त जयंतीनिमित्त उत्साहाचा माहोल। सुरक्षेसह सर्व सुविधा सज्ज। श्री दत्त जयंतीच्या पवित्र पर्वानिमित्त आज पहाटेपासूनच श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकांची मोठी गर्दी उसळली। पहाटेच्या मंत्रोपचार, भजनाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात दत्त दर्शनासाठी भाविकांची अखंड रीघ मंदिराकडे सुरू होती। सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या जन्मकाळ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी विशेष उत्सुकता पाहायला मिळाली। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात तसेच प्रवेश मार्गावर विविध धार्मिक आणि सामाजिक मंडळातर्फे चहा, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे। दर्शन रांगेतील भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वच्छ पिण्याचं पाणी, विश्रांती शेड, मार्गदर्शक फलक आणि रांगेच्या शिस्तबद्ध व्यवस्थेची उत्तम मांडणी करण्यात आली। गर्दी वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने सुरक्षेची कडक व्यवस्था तैनात केली आहे। वाहतूक नियोजन, नियंत्रण कक्ष, मार्गदर्शन केंद्रे अशी सर्व यंत्रणा सक्रिय ठेवण्यात आली आहे। दरम्यान नदीपात्र परिसरात वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान बोटीसह तैनात असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे। दत्त जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने दाखल झालेल्या भाविकांच्या उपस्थितीने नृसिंहवाडी परिसर आज दिवसभर भक्तिभावाने न्हाऊन निघाला। मंदिर परिसर, घाट परिसर आणि मुख्य रस्त्यावर दत्त भक्तांच्या जयघोषाने वातावरण दणाणून गेलं होतं। नृसिंहवाडीहून SR24 न्यूजसाठी प्रतिनिधी शाहरुख मुझावर। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज दत्तराज महाराज श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज आज या कृष्णा पंचगंगा संगम तीरावर बसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तप्रभूंच्या 12 वर्षाच्या तपश्चर्येने पुनीत झालेली आहे। राजधानीमध्ये आज सर्व भक्तगण दत्त जयंती सोहळ्यानिमित्त जमलेले आहेत। दत्तप्रभूंचा जन्मकाळ सायंकाळी ठीक 5 वाजता होणार आहे। येणाऱ्या भाविकांनी आपल्या दत्तगुरूंच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्याकरता हे सर्व भक्तगण या ठिकाणी येत आहेत। दत्त देवस्थानमार्फत भाविकांसाठी दर्शन रांगांचं उत्तम नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन आहे। ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांच्यातर्फे भाविकांसाठी त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था उत्तम प्रकारे केली आहे। उत्तम प्रकारचं आरोग्य आणि त्या ठिकाणी आरोग्य प्राथमिक उपचार केंद्र त्याचप्रमाणे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि त्यांना सर्व दर्शन व्यवस्थित व्हावं याकरता